नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमीच्या या राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता हा आपला सीसॅटचा ओव्हरऑल 5वा पेपर होता. टोटल टेस्ट सिरीज मधला हा 12वा पेपर होता, करेक्ट ना. तो टोटल 12वा पेपर आणि सीसॅटचा हा 5वा पेपर, 5th पेपर ऑफ द सीसॅट. पेपरची काठिण्य पातळी जी आहे ती मध्यम कठीण अशी ठेवण्यात आली होती. याच्या आधी आपण जे जीएसचे एमपीसीएस पेपर घेतले ते थोडे मॉडरेट किंवा सोप्या दर्जाचे होते, बरोबर आहे. आणि म्हणून अनेक लोक क्वालिफाय होत होते म्हणून, आणि युपीएससी मध्ये तुम्ही क्वालिफाय होत नव्हते. पण असं समज नको की एमपीएससी पेपर आला म्हणजे मी क्वालिफाय होईल, एमपीएससी बेस मला कोण थांबू शकत नाही. आणि युपीएससी बेस आला तर मग थोडं प्रॉब्लेम आहे. म्हणून यंदा मी काय केलं की एमपीएससी बेस्ड पॅटर्न, एमपीएससी बेस्ड, बट जो पेपर आहे तो अवघड, थोडा अवघड म्हणता, एकदम मॉडरेटली टफ म्हणता येईल एकदम. म्हणजे जसं काही 2014-15 चे पॅटर्न तसे पण नाही आहेत, पण ठीक आहे. म्हणजे रेग्युलर 20-21 चे पॅटर्न पेक्षा तर निश्चितपणे अवघड आहे हा पॅटर्न, ठीक आहे. तर याच्यात जर क्वालिफाय झाले तर एमपीएससी बेस पेपर सहसा जर पॅटर्न चाललाय त्याच्यामध्ये आला तर तुम्ही होऊ शकता क्वालिफाय. तर आपण जर का बघितलं तर पहिले 50 पॅसेज आणि जसं पॅटर्न असतो त्यानुसार ठेवलेलं होतं. दुसरं महत्त्वाचं, मागच्या पेपरमध्ये मॅथ्स रिझनिंग मी खूप सोपं टाकलं होतं, बरोबर. मॅथ्स रिझनिंग इज व्हेरी इझी इन लास्ट पेपर. दिस टाइम टफर होतं, फार मोठा मॅथ्स रिझनिंग. ज्याला खूप कॉन्फिडन्स असतो की नाही आमचं मॅथ्स रिझनिंग खूपच चांगलं आहे किंवा काय वगैरे, तर किती हो तरी मी हे, म्हणून मी मुद्दामून याच्यामध्ये काय केलं होतं, मॅथ्स रिझनिंग टफ टाकलं होतं थोडं तुमच्यासाठी, ठीक आहे. तर चला, पॅसेज जर का आपण बघितला, पहिला होता अगेन सायकोलॉजिकल फिलॉसॉफिकल टाईप पॅसेज होता हा. तर पहिला प्रश्न खाली, कोणती मनुष्य प्राण्याचे खास लक्षण आहे? काय मनुष्य प्राण्याचं खास लक्षण आहे रे? नवनिर्मिती ना. अरे काय खास लक्षण आहे व्यक्तीचं? नवनिर्मिती आहे. ओके, नवनवीन गोष्टीचं त्याचं निर्मिती करण्याचं त्याचं काय आहे तो, अरे मला सांगतो हे सगळे सर्जनशीलतेचे आविष्कार आहेत, बरोबर आहे. त्या नवनिर्मिती त्याचं व्याच्छेदक लक्षण राहिलं आहे, स्पष्ट उल्लेखित आहे. वैज्ञानिक शोध, दिस आर द एक्झाम्पल ऑफ नवनिर्मिती. तो कधी वैज्ञानिक शोध लावतो, कधी काय कला आविष्कार करतो स्वतःच, पण ते त्याचं खास लक्षण नाही. वैज्ञानिक शोध लावणं हे का खास लक्षण आहे का? याचा अर्थ काय? तर त्याला हे सांगायचं की नवनवीन गोष्टी निर्माण करतो, नवनिर्मिती हे मानवाचं काय लक्षण आहे. मग नवनिर्मिती कशी? तर कधी ती कलेच्या रूपात होते, कधी ती वैज्ञानिक शोधांच्या रूपामध्ये होते, बरोबर आहे ना. सो बेटर आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके, नवनिर्मिती. नेक्स्ट, मौखिक साहित्य. तर आता क तर राहणारच आहे, त्याच्यामुळे 1 आणि 4 तर रद्दच होत होते तुमचे, आणि क आणि ड. तर मला सांगा, मग जर नवनिर्मिती आहे तर मग कलाविष्कार, पण मग कलाविष्कार जर घेतला तर वैज्ञानिक शोध पण घ्यावा लागेल तुम्हाला. फिरत बसत नाही म्हणून उत्तर काय याचं पाहिजे? क्रमांक 3. हे सुद्धा कळलं पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे ना. मग उत्तर बेटर काय? 3 ना. कोणते विधान योग्य ठरतील? प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण काय म्हणतोय तो. फक्त तुम्ही जिथे जिथे मला वाटतं तिथे काउंटर करा. ओके, मौखिक साहित्य निर्मितीसाठी बोली भाषा तसेच तिच्या व्याकरणाचा विकास होणे आवश्यक असते, बरोबर आहे ना. आहे का उल्लेखित ही बाब? इज मेन्शन इन द पॅसेज. लिखित भाषेचा विकास बॅबिलियन संस्कृतीच्या काळात झालेला आहे का? नो. कोणते आहे? सुमेरियन. ओके, सुमेरियन हे जे त्याच्या काळामध्ये झालेलं आहे, आणि तिथेच आपल्या भारताचा पण रेफरन्स भेटतो. सुमेरियन रिजन्स मध्ये सुमेरियन ज्या हे आहेत, बरोबर आहे ना, लिखित भाषा, त्याच्यामध्ये भारताचा रेफरन्स पाठवतो ना. भारताला तेव्हा सुमेरियन रिजन मध्ये काय म्हटलं जायचं रे? मेलुहा, बरोबर आहे ना. काय म्हटलं जायचं? मेलुहा म्हटलं जायचं. आणि असीम, काय असीम त्रिपाठीचं काय नाव त्याचं? नाही, काय नाव आहे त्याचं ते असीम त्रिवेदी, काय ते सिक्रेट ऑफ नागास वगैरेचा ऑथर जो आहे, सिक्रेट ऑफ नागाज. आणि मेलुहा, त्यांची पहिली कादंबरी मेलुहा ना, शिव यांच्यावरती लिहित होतो. त्यांची स्पेशल कादंबरी आहे, काय नावानी? मेलुहा नावानी, बरोबर ना. तर अमिश त्रिपाठीच ना, अमिश त्रिपाठी. येस. तर सुमेरियन आहे म्हणून हे विधान काय चुकीचं होईल. पैलू, मानवी प्रज्ञेच्या पैलूमध्ये प्रामुख्याने विज्ञान, कला, साहित्य यांचा समावेश होतो, बरोबर आहे का? येस. गॅलिलिओ ख्रिश्चन धर्माचा कट्टर उपासक होता का रे? नो. कट्टर उपासक शब्द येतात, कट्टर वगैरे हे करायचे त्याच्यामध्ये. तो ख्रिश्चन धर्म मानणारा जर का असेल जरी, तर त्याचा अर्थ तो कट्टर उपासक असं म्हणता येईल का? नाही. आपण एखाद्या रिलिजनला फॉलो करतो तर त्या कट्टरवामध्ये किंवा जेव्हा आपण त्याबद्दल एक्स्ट्रीम विचार करतो तेव्हा ती कट्टरवा होते, बरोबर आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 अ आणि क. या उत्तराची मध्यवर्ती संकल्पना कोणती? विज्ञान साहित्याचा मागोवा घेणे. अरे विज्ञान साहित्य बघा त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण कुठल्या गोष्टी येऊन बघा, म्हणजे मध्यवर्ती संकल्पना काय, तर तो म्हणतो हे आहे काव्यशास्त्र, साहित्य, सगळ्या गोष्टी मानवाने काय केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यात झालेला आहे. पण नंतर त्यांनी सेकंड पॅरा काय बोलतो? साहित्याचा
आविष्कार केव्हा तरी झाला, साहित्यासाठी भाषेचं वगैरे आहे. असं का व्हावे, विज्ञान आणि साहित्य यांची मेळ का लागावी, बरोबर आहे. हा त्यानंतर हे आलं, बरोबर आहे. मग अगेन एंड सुद्धा कुठे होतं, विज्ञान साहित्य. सगळी गोष्टची पॅसेजची मध्यवर्ती संकल्पना कशी शोधायची, वारंवार कोणत्या गोष्टीवर येतोय तो, विज्ञान आणि काय साहित्य. म्हणजेच काय, विज्ञान साहित्य कसं डेव्हलप केलं, विज्ञान साहित्याचा विज्ञानाचा प्रसार, नो. साहित्य कला विज्ञान उल्लेख आलाय, वाचायला तुला गेली का, पहिल्या पर्यंत त्यांनी म्हटलंय, पण नंतर तो फक्त साहित्य आणि विज्ञानावरतीच खेळतोय, बरोबर आहे की नाही. मग साहित्याची प्रक्रिया, साहित्य निर्मिती फक्त साहित्य ही विज्ञान साहित्य, फक्त साहित्य कसं निर्माण असं नाही, विज्ञान विषयक साहित्य कसं निर्माण झालं. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3, विज्ञान साहित्याचा मागोवा घेणे. ओके. हा, न्यूटन गॅलिलिओ यांनी विज्ञानाच्या संदर्भात कोणते महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आधुनिक विज्ञानाची काय केली आहे, पायाभरणी केलेली आहे. हेच योग आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. हा, विज्ञानाच्या संदर्भात खाली कोणती विधाने योग्य ठरतील. विज्ञान साहित्य हा साहित्य विश्वातील तुलनेने नवा प्रकार आहे, बरोबर आहे. तो ना अलीकडचा प्रकार आहे, रिसेंटली झालेला आहे, तुलनेने नवा आहे ना. हा, विज्ञान साहित्य नीरस आणि कंटाळवाणे असल्याने त्याचा फायदा आणि त्याचा प्रसार झालेला आढळून येत नाही. कंटाळवाणा आहे का रे हे, नाही. नीरस आणि कंटाळवाणा आहे का, आहे नाही ना. हा, साहित्य लिहिण्यासाठी आवश्यक भाषा व संज्ञांचा अभाव ही प्रमुख समस्या होती, बरोबर आहे. अरे निसर्ग तत्वज्ञान विषय अंतर्भूत मानले गेल्याने बऱ्याच काळानंतर स्वतंत्र साहित्य निर्मिती केली गेली, ही बाब आहे की नाही उल्लेखित. यस, भाषा व ही वैज्ञानिक साहित्य लिहिण्यासाठी भाषा व संज्ञांचा अभाव होता. एक मिनिट, बघा संबोधलं जाई समांतर आहे 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत. मला सांगा इतका वेळ का लागला. सर्वात प्राचीन मानवी संस्कृती होती, 300 वर्ष वाट का लागली, संभवतं याचं एक कारण संभवतं की समांतर वाटावणं झालाय, बरोबर आहे. अखेरपर्यंत विज्ञानाला निसर्गाचाच पाठ मानलं जायचं. त्याच्यानंतर यांनी त्याचा पाया घातला, अजूनही हे आहे, त्यांनी त्याच्यात ठेवलं नॅचरल, तो नेचरचाच भाग बघायचा, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काही वेगळं हे झालंय का त्याच्यामध्ये, नाही. हा, मग आता बघा विज्ञान साहित्याशी विज्ञान संबंधाची शक्यता उद्भवली नाही. ओके, तर म्हणजेच आता बघा मग याच्यामध्ये काय, तर कोणती विधान योग्य ठरतील, तुलनेने नवा प्रकार आहे. मग अंतर्भूत गेल्याने विज्ञान विषयक स्वतंत्र साहित्य निर्मिती केली गेली नाही. तुमचं म्हणणं की क योग्य आहे, क कुठे आहे त्याच्यामध्ये, आहे ना. अरे इतका रिसेंटली झाला ना, तो 300 वर्षापूर्वी आलेला आहे तो म्हणतो. अरे 3000 वर्ष जुन्या असताना विज्ञान साहित्य फक्त किती आहे, 300 वर्षापूर्वीच आहे. म्हणजेच काय, तुलनेने तो नवा आहे ना, समजतंय का. 3000 वर्ष झाले साहित्य निर्मिती होतीये, पण फक्त विज्ञान साहित्य कधी आहे, 300 वर्ष. हा, तर बरोबर आहे, म्हणून तुलनेने नवा प्रकार आहे म्हणता येईल ना. तर उत्तर काय होईल मग, अ आणि ड. अहवालावरून कोणती, हा सोपा पॅसेज होता. अहवालावरून कोणती निरीक्षणे नोंदवण्यात आलेली आहेत. कोरोना काळात सरकारद्वारे केली गेली लोकशाही गळपेची, बरोबर आहे. सत्ता आणि सत्ता बळकट करण्यासाठी घालून दिलेला कोरोना साथीचा वापर, बरोबर आहे का. हा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी देशाच्या सरकारने केलेली अनावश्यक बेतहाशी कृती, बरोबर आहे. अनेक देशांमध्ये प्रोटेस्ट मार्च झालेत वगैरे वगैरे. पाहिजे तुम्ही दडपशाहीच्या अगेन्स्ट मध्ये, जिथे लिबरल व्हॅल्यू खूप स्ट्रॉंग आहेत युरोपमध्ये, काही लोकांनी मोर्चे काढलेत ना त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आपल्या देशात काही होऊ शकत नाही तसं, बरोबर. आपल्याला काही सवयच नाही तशी, बरोबर आहे. सो कोरोनाचा फैलाव सूत्रबद्ध पद्धतीने करणाऱ्या यंत्रणेची काय कार्यपद्धती, सूत्रबद्ध पद्धतीने केलं करे आपण कोणत्या देशामध्ये. उलट काय त्यांनी काय पैसे कशावर दिले की डेमोक्रेसीचा मिसयूज त्याच्या नावाखाली. सो आन्सर इज 1. हा, भारताच्या सरन्यायाधीशांनी सरकारला कोणता सल्ला दिलाय, कोणताही प्रशासकीय निर्णय घेताना न्यायपालिकेला सहभागी करून घ्या असं बोललेत का ते, नाही. संबंधित निर्णय लोकांवर परिणाम करेल यावर निष्पक्ष विचार करा, बरोबर आहे. येस. हा, आत्मपरीक्षणाद्वारे घेतलेल्या निर्णयाची योग्यता तपासा, बरोबर आहे. नाही. अरे म्हणा ना वारंवार, तो म्हणतो विचार करा तुम्ही याच्यावरती काय परिणाम होईल वगैरे वगैरे. आता त्यांनी कान टोचले, तो म्हणतो याच्या सरकारचे. ओके. हा, तर त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही या गोष्टीबद्दल. तर म्हणून इथे रमणा यांनी सांगितले आपके निर्णय कितपत योग्य आहे, आप याबाबत रोजच्या रोज आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला. म्हणजेच काय, आताची निर्णयाची योग्यता तपासण्याचा, बरोबर आहे ना. हा, कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेऊच नाही, नो. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. पर्याय काय 4 होईल की नाही. IIDAच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष कोणते आहेत. कोरोना काळात पुरेशी आरोग्य सुविधा देण्यात देशाच्या सरकारनं आलेले अपयश याच्याबद्दल आहे का रे पॅसेज. इट इज टॉकिंग अबाउट डेमोक्रेसी. ओके,
हे आहे का? नाही. कोरोना परिस्थितीत नियंत्रित असताना विविध देशातील सरकारने केलेल्या बेकायदेशीर कृती बरोबर आहे. येस. भारतातल्या आरोग्य व्यवस्थेचा कारणीभूत कोणते घटक आहेत? आरोग्य व्यवस्थेबद्दल पॅसेज आहे का? त्यांनी काय म्हटलं की लोकशाहीचा कसा मिसयूज केला गेला कोरोनाच्या नावाखाली, त्याबद्दल आहे ना. हा, कोरोना परिस्थिती हाताळताना विविध देशातील सरकारने वापरलेली काय? दमन नीती. येस. सो ब आणि काय द पर्याय 4. लेखकाच्या मते खाली कोणत्या बाबीमुळे लोकशाहीत प्रश्न निर्माण होतात? सक्षम लोक निवडून दिल्यामुळे होतात का प्रश्न निर्माण? नो. होईल का? नाही. चर्चा भिन्न मते अगर दुर्लक्ष करणे बरोबर आहे, यामुळे प्रश्न निर्माण होतील. हा. देन अगेन निष्पक्षपातीपणे निर्णय प्रक्रिया न राबवणे होऊ शकतं. जनमताच्या मिळालेल्या कळवाचा गैरअर्थ लावणे हे पण एक होऊ शकतं. ठीक आहे ना. हा, पण मग लोकशाहीत प्रश्न कसे निर्माण होतात याच्यावरती थोडा डाऊट राहू शकतो. तर असा प्रश्न आला, मला ती सेट करताना असं लक्षात आलं, पण असं होऊ शकतं. याच्यामध्ये शेवटी जे डाऊट जातो तो शेवटी एक्झामिनर काय थिंक करतो त्याच्यावरती जातो, त्याच्यात तुम्ही काय करू शकत नाही. पण आता माझं जे थिंकिंग लेवल होतं की लोकशाहीत कसा प्रश्न निर्माण होतो, बरोबर आहे. तर जेव्हा लोकशाहीमध्ये पण प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्ये तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की निवडून प्रतिनिधींनी राज्य करणे अपेक्षित आहे, याचा अर्थ मिळाल्यानंतर परंतु असे होत नाही. ओके. हा, मग भान सुद्धा चर्चा, मतांतरे, सहमती, लोकशाही निर्माण प्रक्रिया वाटून शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न, तिथे लोकशाहीचा संकोच सुरू होतो, बरोबर आहे. मग वेळ निवडून कर्मकांड उरकणे महत्वाचे बनते. दुसरीकडे व्यवस्था, कार्यक्षमतेचा वेळ, त्यावरून दोष दखलत एकाधिकारी, ही सारी गोष्ट उदारमताने मान्य केलेली आव्हाने आहेत. ओके. हा, तर आता बघा वाद, चर्चा, मतांतरे ह्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. हा, तर याचा त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे. आता आपल्याकडे पर्याय कोणते कोणते आहेत? चर्चा, मते हे लावणे. ओके. आणि काय तर बेटर वे आता काय ब आणि क. अच्छा, हे जास्त बेटर वाटतं का तुम्हाला? अच्छा, हे ड झालंय. अरे ब आणि ड पाहिजे ते ना, ते क दोन वेळा आलं ना त्याच्यामध्ये. ओके. तर ब आणि ड त्याच्यामध्ये ते पाहिजे होतं ऍक्च्युली. तर ब आणि ड पाहिजे ते. मेक दिस ब आणि ड. विल गिव्ह मार्क टू ऑल ऑफ यू, डोंट वरी. ठीक आहे. आय विल कॅन्सल दॅट, कारण ते इथे अ ब क ड च्यात हे झालेलं. तर इथे ड करा आणि याला पण हे ड करा. ठीक आहे. हा, तर ते आमच्याकडे मिस्टेक आहे, काय हरकत नाही. हा, कोरोना संकटाच्या काळात जगभरातील अनेक सरकारांनी कोणत्या चुका केल्या असे लेखकाने मत मांडले आहे? कोरोना संकटाबाबत योग्य व पारदर्शी माहिती सर्वसामान्य जनतेस न देणे, महामारीचा वापर स्वतःची सत्ता बळकट करण्यासाठी करणे, हे जास्त बेटर आहे ना. लोकांना जनतेची माहिती दिली याच्याबद्दल बोलतोय का? नाही. पण कोरोनाच्या नावाखाली त्यांनी काय केलं? स्वतःची सिस्टीम आणखी स्ट्रॉंग केली. हा, नागरिकांना स्थान दिलं का निर्णय प्रक्रियेत? नाही दिलं ना. हा, लोकप्रितीमध्ये योग्यता, प्रशासन यंत्रणा लोकप्रितीबद्दल का नाही, नागरिकांना स्थान दिलं याच्याबद्दल त्यांनी म्हणतंय. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. 11 ते 15. हा हा हे प्रशासन कशामध्ये? दोन्ही आले त्याच्यामध्ये. कसं बघा? कशामध्ये? नाही नाही, यांचं का ताळमेळ नाही. ती लोकप्रतिनिधी, प्रशासन यंत्रणा आणि लोक यांचा ताळमेळ नाहीये. लोकांसोबत ना ताळमेळ. हे काय या दोघांमध्ये ताळमेळ नाही याचा प्रश्न नाही, ते आपली मनमानी करतायत. पण लोकांचं काय? लोकांसोबत त्यांचं ताळमेळ नाही असं पॅसेजचं म्हणणं आहे. ओके. हा, नेक्स्ट. आदिम कला कोणत्या कारणामुळे लोकांना प्रभावित करते रे? शुद्धतेमुळे आणि सर्वसमावेशकतेमुळे? येस ऑर नो? पर्याय क्रमांक काय मग 3? एनी डाऊट टू एनीबडी? संस्कृतीचे मूळ जसे तसे प्रतिबिंबित केल्याने. अभिजात कलेच्या आधीपासून आदिम कले परंपरा दिसून येते. अनेक जाती जमाती आजही आपली संस्कृती परंपरा बऱ्याच जतन करून आहेत. कारण बदलत्या जीवनशैली आधुनिक वेट्यामुळे संस्कृतीचे मूळ स्वरूप जरी हरून राहिले तरीही आजच्या कलाची मूळ संस्कृतीचा कला वारसा, त्यामागील आविष्कार शैली दिसून येते, ती आधुनिक कला रसिकांना प्रभावित करते. समकालीन नागरिक कलेच्या तुलनेत आजही आदिम संस्कृती कला आणि कला प्रभावित करू शकते. याचे कारण आदिम संस्कृती कला या त्या समूहाच्या व्यक्तीशी, त्यांनी जीवनाशी, निसर्गाशी जोडलेली आहे.
ठीक आहे. या आविष्कारात एक शुद्धता आहे, म्हणजे सर्वच आदिम संस्कृती शैली सर्वसमावेशक असल्यामुळे बदलत्या परिस्थितीत हेतू बदलल्यामुळे जे परिणाम झाले यातून काही नवीन दिसू लागलेत आणि विरूपीकरण झाले. हा, तर तुमचं म्हणणं काय आहे? कोणत्या कारणामुळे लोकांना प्रभावित करते? तर सगळी मूळ रूप जसे तसे प्रतिबिंबित केल्याने प्रभावित करते? नाही. प्रश्न बघा ना, लोकांना वाय द पीपल गेट इन्फ्लुअन्स, बिकॉज ती इतकी ही आहे की त्याच्यामध्ये एकदम जशी मूळ संस्कृती जी आहे ती त्यांना तशी तशी ही आहे आणि ती कशी सगळी तर आवश्यक आहे ना. हा, नाही मूळ स्वरूप नाही राहिले ना. हा बरोबर आहे. नाही नाही, बघा संस्कृतीचे मूळ रूप जसे तसे प्रतिबिंबित केलेले आहे. आदिम कला कोणत्या कारणामुळे हे, तर संस्कृतीचं मूळ रूप जसे तसं प्रतिबिंबित केलेलं आहे. ओके, आता बघा तो म्हणतो की त्याच्यामध्ये काय, उलट सर्व आदिम जमाती आहेत, सर्व समावेशक आहेत, त्यामुळे बदलत्या परिस्थितीमुळे त्याच्यामध्ये काय झालंय, कला निर्मितीचा हेतू तो बदललाय ना. म्हणजेच ती गोष्ट जशीच्या तशी ही झालेली आहे का? आणि वरती पण संस्कृतीच्या रेट्यामुळे या संस्कृतीचे मूळ स्वरूप जरी राहू शकले नाही तरी, तर मला सांगा मूळ स्वरूप तिथे राहिलंय का? नाही ना. मग कसं काय तुम्ही म्हणताय? तशी तशी नाही घेतली ना, त्याला थोडेफार चेंज झालेत. तर आणि अगेन ते लोकांना प्रभावित करण्याचं रिझन नाही. लक्षात, प्रभावित का करतं? कारण त्याच्या आविष्कारात शुद्धता आहे, त्याच्यामध्ये काय समावेशकता आहे, ती गोष्ट लोकांना इन्फ्लुअन्स करते. लक्षात घ्या. हा, नेक्स्ट चला. कोणत्या यशस्वी लेखकाने नमूद केले आदिम कथेत चित्रपट स्वतः झोपड भिंती यांचा वापर, धार्मिक दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रतीकांचा वापर, अगेन आधुनिक विषय प्रतीक पूर्णतः अभाव आहे का? नाहीये. मग आता बघा प्रत्येका 3 पर्याय, तर क तर राहूच शकत नाही ना. क नाही तर 3 पर्याय रद्दच होतात. राहतं काय आपल्याकडे? 4च राहतं ना. अभाव नाही, एवढं प्रतीकांचा उपयोग केलाय ना त्यांनी, पूर्णतः अभाव म्हणता येईल का आपल्याला? नाही. हा, तरी कशी रिमूव्ह करून टाकायचे? आदिम चित्रशैलीत दिसणारी प्रतीके कशाशी संबंधित असतात? डाऊट राहू शकतो. हा, प्रतीक कशी संबंधित आहेत? वरील सर्व. आन्सर इज काय? खूपदा असं करून जास्त काय 2-3 असे दिसले ना काय आपल्याला प्रॉपर वाटत नाही ना, तर काय रिस्क करून घ्यायची, रिस्क घेऊन घ्यायची. काय वरील जीएस मध्ये पण तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस बघा वरील सर्वच किती आलेले आहेत मागच्या राज्यसेवेमध्ये, बरोबर आहे ना. मग असं प्रत्येक वेळेस होईल असं नाहीये, पण तरी मी म्हणतो तुम्हाला जर का असे 2-3 आपले सापडले नाही खात्यात कमी जसं उगाच त्यासाठी दुसऱ्याची लेखना करू डायरेक्ट काय करून द्यायचं, वरील सर्व घेऊन घ्यायचं त्याच्यामध्ये. हा, खाली कशाचा परिणाम वारली चित्रकला आणि आदिमशेष झालेला आढळत नाही? प्रश्न काय? आढळत नाही. हा, मग काय उत्तर आहे आपलं? क आणि ड. नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि आधुनिक संसाधन यांचा इफेक्ट झालेला आहे, पण प्रश्न आहे की आढळत नाहीये, म्हणून उत्तर काय तुमचं 2 होईल ना. द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2. खालीपैकी कोणती विधाने योग्य ठरतील? खालीपैकी कोणती विधाने काय ठरतील? योग्य ठरतील. बदलत्या काळात आदिम कला या जगभरातील रसिकांच्या कला संग्रहाच्या आकर्षणाचा विषय राहिलेल्या नाहीत. आकर्षणाचा विषय राहिलेला नाहीत का रे? अजून पण आकर्षणाचा विषय आहे की नाही? हा, आदिम कलेचे स्वरूप परंपरागत असून तिची एकापुढे दुसरे संग्रह झालेले आहेत, बरोबर आहे. हा, आदिम कला अभिजात कलांपेक्षा अलीकडच्या काळातल्या आहेत. अरे त्यापेक्षा म्हणजे जास्त जुने आहेत त्या. आणि राज्य सरकारची भूमिका महत्वाची ठरते. यस, सो द आन्सर इज व्हॉट? ब आणि ड. झाले ना? राज्य सरकारचा उल्लेख आलाय ना की नाही आलाय? आलाय ना. हा, तेच म्हणतो. डेटा संरक्षण अधिवेशक 16th. या विधेयकाचा सरकारकडून गैरवापर होण्याची शक्यता आहे, बरोबर आहे? यस ऑर नो? आहे ना डेटा संरक्षण? यस ऑर नो? हे विधेयक नागरिकांच्या अभिव्यक्ती गदा आणू शकते, बरोबर आहे. एखाद्या नागरिकाने तपास यंत्रणेचा सरेमिरा लावण्यासाठी विधेयकाचा वापर होऊ शकतो, बरोबर एखाद्या मागे. ओके. हा, विधेयकाची अंमलबजावणी सरकारने न्यायालयीन समाविष्ट करून घेतली आहे, केले का? नाही. तर ऑप्शन नंबर 1. हा, डेटा संरक्षण विधेयकासंदर्भात कोणती विधान योग्य ठरतील? या विधेयकात सत्ताधारी व विरोधक यांचे एकमत आहे का रे? नो. काही सत्ताधारी एकमत कशावरती
येऊ शकतात का एकत्र? नाही, फक्त पैसे खाणार आले तर येतील. ज्यात एकमत झालं समजा काहीतरी काय झोल आहे नाही तर येऊ शकतात का? नाहीच. होऊ शकतं का? नाही. या विधेयकामुळे माहिती संरक्षण होण्याऐवजी तिच्यावर सरकारी नियंत्रण होण्याची धास्ती आहे. बरोबर आहे. या निर्णय विधेयकामुळे सरकारचे माहिती नियंत्रण बाबतीचे अधिकार मर्यादित होत आहेत? नो, उलट ते काय एक्सपांड होत आहेत ना, वाढतायत. हे विधेयक सरकारच्या किमान हस्तक्षेपाच्या घोषणेच्या काय आहे? विरुद्ध आहे. हे आहे. सूत्र काय होईल? पर्याय क्रमांक 4 ब आणि ड. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 4 ब आणि ड. डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटीच्या संदर्भात कोणती विधाने योग्य ठरतील? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना सार्वजनिक सेवेची संधी उपलब्ध करून देणे हा आस्थापनेच्या निर्मितीमागचा उद्देश आहे का रे काय असं? ओके, लोकांना तज्ञांना सेवेची संधी उपलब्ध करून देणे कधीच चांगला हेतू आहे का त्यांचा? नाही ना. 10 सदस्य समावेश, ऑथॉरिटी स्पष्ट आणि पारदर्शी आहेत का? नो. म्हणून ते सर्वस्वी अधिकार कोणाच्या हातात आहेत? सरकारच्या. तर हेच एक आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. संयुक्त समितीने कोणत्या वेळी सुचवलेल्या नाहीत? अगेन लक्षात घ्या, सुचवलेल्या नाहीत. तर डेटा संरक्षण बाबत संसद किंवा न्यायालयीन देखण्याची यंत्रणा असावी. बरोबर आहे. हे सुचवलेलं आहे म्हणजे हे उत्तरात येणार नाही. बाकी कुठली गोष्ट त्यांनी सुचवलेली आहे का? नाही. असं कुठले कधी म्हणजे सरकारने विगत मागे घ्यावे, सविस्तर चर्चा व्हावी, केंद्राच्या अखत्यारीत असावा, असं काहीच नाहीये. म्हणून ब क ड ह्या गोष्टी त्यांनी सुचवलेल्या नाहीत. आन्सर इज ऑप्शन नंबर 2. डेटा संरक्षण विधेयक हे संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. याचे कारण काय आहे रे? हे लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही कारण सरकारकडे तितकं संख्याबळ नाहीये राज्यसभेमध्ये. राज्यसभेत उत्तर काय होईल? 20 पर्याय क्रमांक 3. गरिबीची व्याख्या करताना कोणते घटक आपण विचाराधीन घेतले पाहिजेत? गरिबीची व्याख्या करताना कोणते घटक आपण विचाराधीन घेतले पाहिजेत? काय वाटतं आपल्याला? वार्षिक उत्पन्न आणि जीवनमानाचा दर्जा. तर आन्सर ऑप्शन नंबर 4. खालपैकी कोणता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये करता येईल? आता लेखकाचं म्हणणं काय की कोण दुर्बल घटक आहे? तर इथे दुर्बल घटकांची समान एक श्रेणी असावी वगैरे तर म्हणतोय ना त्याच्यामध्ये. 8 लाख पर्यंत उत्पन्न असणे हा काय? त्याचं लेखकाचं म्हणजे याच्यात म्हणणं काय असं याचा अर्थ आहे. तर ही जी लास्ट पॅर आहे तुम्हाला 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या त्या नसणे त्याच्यामध्ये. तर 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार आहे आणि काय पिण्याचे पाणी वगैरेचं ते होणार आहे. बरोबर. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. सरकारने केलेल्या गरिबीच्या नव्या व्याख्येमुळे कोणते प्रश्न निर्माण होतील? समाज गरीब लोकांचं प्रमाण वाढणार आहे. बरोबर आहे. हा, दुसरं काय आहे? भारत सरकारला समाजात सुमारे 80% लोक आर्थिक सुरक्षा कवच द्यावे लागते. उत्तर केलं पर्याय क्रमांक 1. 1 ना 2 कुठे? 1 ना. हे प्रश्न निर्माण होतील. हा. देन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ठरवण्यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकारने मुदत मागून घेण्यामागचे नेमके कोणते कारण असू शकते? या मुद्द्याचा राजकीय लाभ उठवण्याच्या सरकारद्वारे प्रयत्न केले जाणे. बरोबर आहे ना. उत्तर पर्याय क्रमांक 4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ही मर्यादा निश्चित करताना सरकारने घेतलेल्या निर्णयावर कोणता आक्षेप लेखकाने नोंदवलेला आहे? कोणता आक्षेप नोंदवलेला आहे लेखकाने? समाजातील गरिबीची व्याप्ती वाढणे. बरोबर आहे का? या निर्णयामागचा राजकीय लाभ उठवण्याचा सरकारचा हेतू असणे. बरोबर आहे. निकष निश्चित करण्यासाठी आवश्यक सरकारने निर्णय घेणे. आर्थिक निकषांचा आधार घेणे. येस, द आन्सर इज 4 अबड. आजचे पॅसेज थोडे लेंदियर पण होते ना? लेंथ नाही वाटली का तुम्हाला? लेंदियर आहेत पॅसेज. ठीक आहे. एकदम पण मला वाटलं मी अवघड सेट केलं पण इतकं ना अवघड नाही कारण थोडे ऑप्शनवर रिजेक्ट होतात प्रश्न समजा. पण आहे लेंथ तर जास्त आहे पॅसेजची. लेंथ आहे जास्त ऍक्च्युअली. आता इथनं हा पहिले मध्ये एकही काही सायन्स आलं नाही पण नंतर आता कंटिन्युअसली पूर्ण काय पूर्ण सगळे काय सायन्सेस आहेत सगळे. ओके. हा हा पण हा सोपा आहे आणि तुम्ही बघितलं असेल एक्झाम खूपदा पराकरण वगैरे याच्यात येतं ना. असं येतो की नाही? असं
ओके. तर आणि तुम्ही बघा आपण काय किती मेहनत असेल आमची हे सगळं करण्याच्या मागे, त्याचं तुम्ही जरा अनालिसिस करा. म्हणून मी नेहमी म्हणतो की पेपर कोणाला देत बसू नका तुमच्या याच्यामध्ये. अनेक लोकांना वाटतं की मला मेसेज पण येतात की तुम्हाला काय जातं याच्यामध्ये वगैरे वगैरे, पण याच्यामागचे एफर्ट्स खूप आहे. कारण आम्ही कोणाकडे बनवून नाही घेत प्रश्न ना, ही माझे एफर्ट्स 8-8 महिने जातात मला हे बनवताना प्रश्न. काही असं 2-4 दिवसाचं काम नाही हे बनणं म्हणजे, किंवा एका महिन्याचं नाहीये हे बनवताना. तितकं एफर्ट्स खूप स्ट्रॉंग असतात त्याच्यामध्ये, आणि सगळं हे करणं त्याला हे एफर्ट्स घेणं. तर आणि ते ज्याच्यात बघा तुम्ही जे आयोग ज्याच्यावर जे पॅटर्नवरती प्रश्न काढतो, कारण मी असं नाही की लोकसत्ता मधलं लोकमत मधले आर्टिकल काढले आणि त्याच्यावरतीच बनवत बस, आम्ही असं कधीच करत नाही. याच्यासाठी प्रचंड वेगवेगळे रेफरन्सेस घेऊन आम्ही सगळ्या हे करत असतो त्याच्यात. ओके. हा, तर परागकणाची रचना. खाली कोणत्या भागात परागकणाला जनन छिद्र आढळून येतात रे? बाह्यचोल. पर्याय क्रमांक 3 आहे 4. हा, बाह्यचोल. येस, पर्याय क्रमांक 4. हा, जननपेशीमध्ये मोठे केंद्रक व पेशीद्रव्य यांचा अभाव नसतो. बरोबर आहे. अरे अभाव नसतो ना, असतो म्हटलं. अभाव नसतो म्हणजे ते असतात, नसतात. जननपेशीमध्ये मोठे केंद्रक पेशीद्रव्य असतात ना. अरे अभाव नसते म्हणजेच ते असणे. निगेटिव्ह बिकम्स दी पॉझिटिव्ह. ओके. परागनलिकेचा विस्तार अंतरचोल ते बीजांड असा असतो का रे? नाही. मग कसा असतो? हा, कुक्षवृत्त ते बीजांड असा असतो. बरोबर आहे. हा, कुक्षवृत्त ते बीजांड असा असतो. तर इथे अंतरचोलच्या जागी काय पाहिजे? कुक्षवृत्त. द्विपत्री वनस्पतींच्या परागकणांमध्ये 2 जननछिद्रे आढळून येतात. 2 येतात का रे? किती येतात? 3 आढळून येतात. बरोबर आहे. हा, 3 छिद्रे आढळून येतात. म्हणून हे पण चूक केलं. पुंजकोद्बीचा विकास होताना सूत्री विभाजन 2दा तसेच 2 टप्प्यात व वेगळ्या ठिकाणी होते. बरोबर आहे. हा, तर द आन्सर इज व्हॉट? अ आणि ड. योग्य जोड्या कोणत्या? 28 योग्य जोड्या कोणत्या आहेत मग? तर परागकण ही प्रारंभिक पेशी आहे का? परागकण आहे. येस, आहे ना. ओके, तर हे बरोबर आहे. स्पोरुलिन अंतःचोलाचा घटक आहे का? नाही. हा कशाचा आहे? बाह्य. पेक्टिन कशाचा आहे रे? अंतःचोलाचा घटक आहे. शाखीय पेशी विभाजन तयार झालेली लहान पेशी. बरोबर आहे. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 अ आणि ड. अच्छा, अयोग्य विचारलं. मग उत्तर काय पाहिजे? ब आणि क. 3 आपल्याच्यात काय की मध्ये 3 आहे ना. अच्छा, ओके. परागनलिका तयार होताना खालीपैकी कोणत्या गोष्टी घडून येतात? परागकोश परागकणाचे सूत्री विभाजन होणे नाही. कुक्षी व स्त्राव शोषला जाणे व अंतःचोलावर दाब निर्माण होणे. यस. आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये जनकपेशी सूत्र विभाजन होणे आहे का? नो. हा, आणि अंतःचोल जनन छिद्रातून काय? बाहेर पडणे. यस, हे पण काय? बरोबर आहे. तर उत्तर काय होईल? 4. शाकीय पेशी व नलिका पेशीमध्ये खालीपैकी कोणत्या गोष्टी असतात? शाकीय पेशी व नलिका पेशी याच्यामध्ये काय असतं? पेशी भित्तिकात असतेच, म्हणजे क तर राहणारच आहे. हा, पहिला रद्द. हा, अगेन केंद्रक असतच. हा, मग अ. अच्छा, पेशी भित्तिका मेन्शन नाही ना, पण मग बाकी कोणत्या फिट बसत नाही ना. मग बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 करून टाकायचं अशा याच्यात. हा, मग तसे मग वरील सर्व घेऊन घ्या ना. असे असेल तर मग वरील सर्व घेऊन घ्या. ओके. हा हा, तुम्ही त्याच्या आधीच एक एक्झाम्पल मी म्हटलं तुम्ही वरील सर्व मारा, त्यात मला लक्षात नव्हतं आलं, पण याच्यामध्ये तर मी मुद्दामच टाकलं. कारण असा 1-2 प्रश्न येतात एक्झाम, तुम्हाला माहिती आहे की ते एखादून नाही सापडत. मग अशा तुम्ही काय करून टाकायचं? वरील सर्व. ते हे करत बसू नका त्याच्यामध्ये. हा, 31 ते 35. व्यवस्थेच्या रचनेबाबत कोणती महत्वाची विधाने लेखकाने केली आहे? व्यवस्थेच्या रचनेत
व्यवस्थित रचना जाणून घेणारा माणूस आनंद व्यतीत करतो का रे? नो. अज्ञान बाळगणारा माणूस सुखी जीवन जगतो, उलट. बरोबर आहे. आणि जो जाणण्याचा प्रयत्न करतो त्याचं जीवन काय बनतं? दुष्कर बनतं. तो उत्तर काय ब आणि ख. बरोबर आहे. हा आहे ना, थेट उल्लेखित आहे बाबी. कोणता महत्वपूर्ण लेखकाने उपस्थित केलेले नाहीत? कोणते प्रश्न उपस्थित केलेले नाहीत? संबंधित माहितीचा अभाव असताना निधी काष्टन कसे करावे, हा उपस्थित केला का प्रश्न? आणि कृतीचा निकष लावण्यासाठी कोणते निकष लावावेत? हा मग बरोबर आहे ना हे विधान. पण त्यांनी नाही विचारलं ना, काय उपस्थित केलेलं नाही, हे उपस्थित केलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे. हा निकष लावण्याचा पण उपस्थित केलेला आहे प्रश्न त्यांनी. हे दोन जे आहेत त्याचं त्यांनी हे केलेलं नाहीये ना. सो दॅट्स वाय उत्तर तुमचं काय होणार मग? क आणि ड. अरे नाहीत विचार, प्रश्न नाहीच आहे, तुम्ही आहेच समजत आहेत त्याच्यामध्ये. असं आहे. याचे 3 प्रश्न असे 3-4 प्रश्न आले त्या पेपरमध्ये नाहीच आहे. शिकार आणि अन्न गोळा करण्याविषयी मी खूपच अज्ञानी लेखक असं म्हणतो. याचं कारण काय रे? त्याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे की अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला ज्ञात नसतात. बरोबर आहे ना. तशा प्रकारे तो स्वतःला अज्ञानी म्हणतो आणि आपण काय करतो हेच त्याला आपल्याला सध्या कळत नाही या जगामध्ये. उत्तर म्हणून काय होईल? पर्याय क्रमांक 4. ओके. हा अपराधी असू शकतो का? ओके. म्हणजे तुमचं म्हणणं उत्तर अ आणि ड असलं पाहिजे. नैतिक आचरण कसे करावे? ते अ तर राहीलच ना रे. मग ब आणि कचा काय संबंध येतो? अ तर राहणारच आहे ना. अच्छा, ओके ओके ओके. हा तर मोठ्या लडाख कसा द्यावा? ओके. ठीक आहे. आय विल थिंक ऑन दॅट. 32 मी टेलिग्राम मध्ये सेकंड की मध्ये लक्षात घेईल. त्यामध्ये नोट करून ठेवा 32. आय विल रिचेक. ठीक आहे. 34 34 बघा. खालीपैकी कोणती विधाने अयोग्य ठरतील? अयोग्य विचारले. चोरी करू नये ही आज्ञा ईश्वराने यहुदी लोकांना दिली आहे? नाही. कोणाला दिली आहे मग? ख्रिश्चन. ओके. मग हे अयोग्य तर अ येईल, म्हणजे हे चुकीचे म्हणजे ते काय येईल ना त्याच्यामध्ये. हा स्वतःच्या कृत्याचं जाण नसणे आजकाल मुख्य समस्या आहे. हे विधान बरोबर आहे. सगळे लोक थांबता लावता आजची अवस्थेत स्वतःने चोरी करत आहे. बरोबर आहे. हा नव्हे. आज दया या संकल्पनेचा नव्याने अर्थ लावण्याची गरज झाली का? नो. दया नव्हे तर मग काय? कोणती संकल्पनेचा उल्लेख केला त्यांनी त्याच्यामध्ये? चोरी ही संकल्पना म्हणजे काय? बरोबर आहे ना. त्याचा नवीन अर्थ लिहायचे म्हणून उत्तर काय येईल तुमचं? अ आणि ड. हा काय म्हणताय? हा नाही नाही. आपण काय करतोय, जी जाण आहे ही गुंतागुंतीची बनत चाललेली आहे तो म्हणतो. म्हणजे आपण काय करतोय आपल्याला काय कळत नाहीये ना. बघा याच्यामध्ये
हे बघा, मनुष्य आनंदात राहतो, तो प्रयत्न करतो, सत्याचा शोध घेतो, बरोबर आहे. हा, मग शक्य आहे का कृत्य निवाडा करून परिणाम वगैरे त्याचं मेन्शन केलेलं आहे, कर्तव्य पालन आहे, हे त्यांनी केलेलं आहे, उत्तराने काही फरक पडणार नाही म्हणतो. आज ही गुंतवणूक ही काय समस्या गुंतागुंतीची बनलेली आहे. आता तो म्हणतो ना की आपल्याला सध्या आपण काहीच समजत नाहीये त्याच्यामध्ये. ओके, तर आपण सध्या काय करतो, काय नाही करतो आहोत वगैरे हेच आपल्याला काही कळत नाहीये. आपण सध्या काय आहोत, अज्ञानी आहोत. ओके, तर आता बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की अर्थपतीने सातत्याने चोरी करत आहे, कृत्य निवड परिणाम करायचा गैर आहे, ते कारण त्याची वस्तू चोरीला आहे, दुःखी होतात की परिणाम असतो. कर्तव्य पाळणार असलेल्या आपल्या विश्वासाच्या आधारे चोरी करणे गैर आहे की नाही हे देवाने तसे म्हटले आहे. या प्रश्नाच्या उत्तराने काही फरक पडणार नाही. आपण काय करतो आहोत याची जाण असणे ही बाब विलक्षण गुंतागुंतीची बनली आहे. हीच प्रमुख समस्या, ही मुख्य समस्या आहे. ओके, आणि याच्यामध्ये म्हणतायत, तुमचं म्हणणं आहे की आपल्या भोवतालच्या काय म्हणतात, एक मिनिट, आपल्या भोवतालच्या साध्या अनेक साध्या सोप्या गोष्टी नाही तुम्ही ते वेगळ्या याच्यावरती आले. हा काय म्हणतो पॅसेजमध्ये बघा, इथे प्रश्न बघा काय आहे. आता कोणत्या याच्यावरती आहे रे, एक मिनिट समजा, स्वतःच्या कृत्यात जाण नसणे ही आजच्या काळातली काय मुख्य समस्या आहे. नाही, अच्छा ठीक आहे, तुमचं डाऊट बरोबर आहे, मी चेक करतो त्याला. पण 33 आय विल चेक दॅट. हा, 34 आहे का, ओके सॉरी. सध्याच्या पुरता आन्सर 4 घ्या, पण आय विल डेफिनेटली चेक दॅट इन सेकंड. की हा पेटिकोल कंपनी निगडीत असलेला कोणता पेज लिखाणे उत्तरात मांडलेला आहे रे, काय पेज आहे, पर्यावरण समस्या. अरे कंपन्यांना काय कशावरती आहे, मेन मुद्दा काय ते सांगण्याचा, कोणता पेज आहे, दे आर इफेक्टिंग टू इन्व्हायरमेंट ना. मग मेन मुद्दा काय, कोणती कंपनी जर आपल्याला पर्यावरणाला इफेक्ट करते त्याच्यावरती आपण काय करू शकतो. उत्तर काय पर्याय क्रमांक 3, पर्यावरणाबद्दल बोलतोय ना. हा, नेक्स्ट 36 व्हेरी डिफिकल्ट पॅसेज. 36 पूर्ण टेक्निकल आहे त्याच्यामध्ये. हा, तर केपच्या चक्राच्या संदर्भात खाली कोणती विधाने योग्य ठरतील, कोणती विधाने आपल्याला काय ठरवायची, योग्य विधान निवडायची आहे त्याच्यामध्ये. क्रेप, तर इथे 1 2 3 अबक आहे का, इथे जर आहे ना क्रेप चक्राच्या पायऱ्यांमध्ये शिरण्यापूर्वी नाही, शिरल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं. शिरण्यापूर्वी होतं का, बघा इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. पहिले पासून बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ना. हा, तर इथे बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये, बघा नंतर अमिनो आम्ल केप चक्राच्या काही पायऱ्यांच्या मार्गामध्ये काय शिरते आणि त्याच्यानंतर रूपांतरित होते वगैरे. तर ते शिरल्यानंतर होतं, त्याच्या शिरण्यापूर्वी होतं का रे, शिरत्यानंतर होते म्हणजे शिरल्यानंतर ना, तर चक्रांमध्ये शिरण्यापूर्वी होतं का त्याचं, तर हे फक्त काय चुकीचं आहे, बाकी सगळे काय आहेत बरोबर आहेत. अ ब क. ओके, हा नेक्स्ट बघा, चयापचयी जल म्हणजे काय रे, चयापचयी जल म्हणजे काय, अरे हा सॉल्व्ह नाही केला का तुम्ही पॅसेज, नाही केला. अरे तंतुकणिकांमधील युक्त झालेल्या हायड्रोजनशी जल क, त्याला काय चयापचयी जल आले नाही, ते आलेले ते स्पष्ट दिलेलेच आहे ना ते त्याच्यामध्ये. तर त्याला काय म्हणतोय चयापचयी जल असे म्हणतात. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. हा, इलेक्ट्रॉन अभिगमन शृंखला आणि श्वसन शृंखला यामध्ये कशाचा समावेश होत नाही रे, कशाचा समावेश होत नाही, हे पहिले 2 जे त्याचा समावेश होत नाही, या 2चा काय होतो त्याच्यामध्ये समावेश होतो. बघा लास्ट पॅरा, बघा लास्ट पॅरा, अभिगमन शृंखला एटीएस सविकरे आहे, ते फेरिक स्वरूपात आहे, फेरिस होते, ते मेन्शन केलं नाही. हा, इलेक्ट्रॉन येतो, वातावरण इलेक्ट्रॉन ग्राही असतो, हे सगळं बघा वाचा तिथे. तर इथे काय तो पण यांनी होत नाही विचारलं, तर उत्तर काय पर्याय क्रमांक 1. हा, योग्य जोड्या कोणत्या, तर याच्यामध्ये फक्त पहिलं जे आहे ते काय योग्य 39 मध्ये बघा, फक्त पहिलं जे ते योग्य, बाकी सगळे चुकीचे आहेत. वाचवणी पॅसेज कुठलंच काही ताळमेळ लागत नाही. हे डीएचए पीजीएल थोडी म्हणजे श्वसनात चुकला थोडी येते. ईटीएस म्हणजे हे का नाही, काहीही येत नाहीये, पूर्ण ते संकल्पना चुकीचे दिलेले त्याच्यामध्ये. फक्त उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त. खालपैकी कोणती विधाने योग्य ठरतील, ग्लुकोज विघटन व क्रेब चक्रात गमावलेला हायड्रोजन बऱ्याचदा हायड्रोजन सहविक्रियाकडून ग्रहण केला जातो, बरोबर आहे की नाही, नाहीये, आहे ना, आहे. मेदाचा वापर श्वसनधार द्रव्य होतो, त्याच्या अपघटन पुढे अमिनो आम्लात होते, नो. काय मेन्शन केलेलं आहे मग त्याच्यामध्ये बघा, व्हॉट इज मेन्शन देअर, मेदाचे अपघटन कशामध्ये होते, ग्लिसरॉल आणि मेदाम्लामध्ये होते, ग्लिसरॉल मध्ये होते ना, म्हणून हे विधान काय चुकीचं. हा, देन सो म्हणून ब तो होणार नाहीच त्याच्यामध्ये.
मग उत्तर काय, एक तर 2 किंवा काय 3. हा, आणि अ तर राहणारच आहे. मग अशाचं उत्तर काय करा, अ आणि क करून टाका त्याच्यामध्ये. तुम्हाला काय जर ऑक्सिसोमवरील इलेक्ट्रॉन वाहकाची मांडणी ऊर्जा संचय क्रमाने उतरत्या क्रमाने झालेली आढळून येते. बरोबर आहे. हा, येस. चयापचय जलातील रेणू हा इलेक्ट्रॉन आजीवन श्रृंखलेच्या मध्यात तयार होतो. नो, इट इज नॉट मध्ये, इट इज ऍट दी एंड. कुठे तयार होतो तो? शेवटी तयार होतो. तो मध्यात तयार होतो का? नाही, इट्स फॉर्म्ड ऍट दी एंड. शेवटी तयार होतो. ठीक आहे. हा, नेक्स्ट 41. मानवी मेंदूबाबत कोणती मते फ्लाइट यांनी मांडलेली आहे? मानवी मेंदूची रचना अत्यंत गुंतागुंतीची व वैशिष्ट्यपूर्ण आहे असे नाही. आहे असे म्हणजे नाही ही म्हणता येईल का? नो. लक्षात आलं का तुम्हाला? आहे असे नाही, मी फक्त त्याला नाही मोडून दिलं. आहे ना ती गुंतागुंती. मानवाच्या सर्व शक्तीचे क्षमता मूळ केवळ, इथे बघा, मूळ केवळ मानवाच्या मेंदूत आहे. तो सगळ्यात महत्वाचा आहे. पण सर्व शक्ती आणि सर्व क्षमता, क्षमता म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण, तर एकदम केवळ असं म्हणता येईल का? नाही. हा, सो अन्य प्राण्यांमध्ये मानवी मेंदूमध्ये शक्ती केंद्र नसतात. बरोबर आहे का? हा, आणि शक्तीमध्ये सर्वात प्रमुख भूमिका मेंदूची आहे. बरोबर आहे का? तर उत्तर काय येईल मग? क आणि द. हा, शिक्षण व विकास यांचा संबंध अनोन्य असा आहे. बरोबर आहे. यस. हा, विकास ही उच्च अवस्था, याचा अर्थ शिक्षणाचा मोठा कालावधी. यस. हा, तर दोन्ही विधानं बरोबर आहे. सो काय, दोन्ही विधाने काय आहेत? हा, पर्याय एक, एकमेकावर अवलंबून आहेत. वरील उत्तरात मानवी जीवनाची कोणती वैशिष्ट्य लेखकाने मांडलेली आहे? काय वैशिष्ट्य मानवाचं इतरांपेक्षा भिन्न कसा? तर बाल्यावस्था आणि शिक्षणात प्रदीर्घ कालखंड आहे मानवाचा. लिपीची रचना? नो. मेंदूची रचना? येस. इतर भिन्न शारीरिक रचना? येस. सो आन्सर इज व्हॉट? अच्छा, लिपीची निर्मिती नाही, म्हणजे उत्तर काय फक्त ब. हा, शिक्षण ही मानवी जीवनातील एक अपरिहार्य गरज आहे. इट इज नेव्हर ही दिस एन स्ट्रॉंग रिक्वायरमेंट ऑफ द. ही कायचं कारण काय रे? मानव हा अत्यंत अविकसित प्राणी आहे. अविकसित आहे का मानव? हा विकसित होणारा प्राणी आहे. मानवाने स्वतंत्र भाषेत निर्मिती केली म्हणून शिक्षण पाहिजे. मानवी मेंदू हा मोठा व कार्यक्षम आहे म्हणून शिक्षण पाहिजे? नो, वरीपैकी कोणतेही नाही. उतार्यानुसार मनुष्य हा कशाने चालणारा प्राणी आहे? पायाने नका लिहिते उत्तर. उतार्यानुसार विचारलं तुम्हाला, तुम्ही दिलेले पायाने चालणारा कवी. ओके. हा, तर कशाने आहे? धोक्याने चालणारा माणूस आहे. हा, उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. The molecular weight of oxygen is O2 is 32 while the hydrogen is 2. In physical condition, velocity of the hydrogen is times of the oxygen. तर ते किती पट आहे असं त्याने विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. So now come to your explanation. हा, velocity J is inversely proportional to the under root of molecular weight. Inversely proportional, not directly ना, inversely. ठीक आहे. तर मग आता त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन अपॉन दी ऑक्सिजन घेतलेलं आहे. तर बरोबर आहे. तर आता हायड्रोजनचं किती आहे? 2, म्हणजे अंडर रूट ऑफ 2 होईल. आणि ऑक्सिजन काय आहे? 32. तर अंडर रूट ऑफ व्हॉट? 32 होऊन जाणार. बरोबर आहे. आता तो काय म्हणतो? द क्वेश्चन इज व्हॉट? द वेट व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन ऑक्सिजनच्या किती पट आहे? तर आता मला सांगा, म्हणजेच काय? H2 अपॉन व्हॉट? O2. H2 बाय O2. आता H2 इन्व्हर्सली आहे, ते अंडर रूट 2 खाली जाणार. लक्षात घ्या, कारण इन्व्हर्स आहे म्हणजे इन्व्हर्स म्हणजे काय? उलटा ना. तर हा खाली जाईल. O2 चा अंडर रूट 32 इकडे, तो खाली असला पाहिजे, तो इन्व्हर्स असल्यामुळे तो कुठे जाईल? वरती. कळलं? 32 बाय दॅट इज व्हॉट? अंडर रूट ऑफ व्हॉट? 16. अंडर रूट 16 इज व्हॉट? 4. सो दॅट्स व्हॉट द आन्सर इज व्हॉट? 1. 4 टाइम्स. चौपट. कळलं का? नेक्स्ट बघा. Velocity of the sound in the gaseous medium is directly proportional to the square of the temperature of the medium. No, it's not square, it's a square root. It's not square, it's a square root. Got it? अरे बघा ना, टेम्परेचरच्या काय वर्गमुळात आहे ना, ते स्क्वेअर थोडी वर्गामध्ये का? स्क्वेअर रूट मध्ये आहे ना. कळलं का? Inversely proportional to the square root of the molecular weight. Yes, inversely proportional to the square root of the molecular weight. बरोबर आहे. हा, directly proportional to the square root of density. No, it's an inversely proportional to the square root of density.
So this is also not correct. So the answer is only option number 2, only B. Got it? कळलं प्रत्येकाला? Hydrogen gas is filled in the two identical bottles A and B. The temperature, the mass of the hydrogen of the bottle is 12 gram and 40 gram. In which bottle will the sound travel faster? How many times as fast as? Okay. तर आता आपण जर 12 ग्रॅम आणि ठीक आहे तो म्हणतो मास आहे, बरोबर आहे ना. तर मग वेलॉसिटी कोण जास्त वेलॉसिटीने ट्रॅव्हल होईल, तर याचं उत्तर काय होईल? इट विल बी सेम. कारण इथे मास आहे, हा मास म्हणजे यम नाही, यम म्हणजे मॉलिक्युलर वेट होतो. एम म्हणजे काय होतो? मास आणि मॉलिक्युलर वेट मध्ये काय फरक आहे? मास किती असो त्याच्यावरती वेलॉसिटी डिपेंडंट नाही, आणि त्याच्यामुळे ते एकच हायड्रोजन गॅस आहे. गॅस कोणता आहे? हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं जे मॉलिक्युलर वेट आहे तो काय आहे? सेम आहे ना. दोन्ही पण काय आहेत? हायड्रोजनच आहेत ना बाबा. तर मॉलिक्युलर वेट काय झाला? सेम. मग असल्यामुळे दोघांची स्पीड काय राहणार? सेम राहणार. कळलं का तुम्हाला? The sound wave has a wavelength of 0.86 meter and the speed is meter in air. The wavelength of the gas is 0.8. The speed of the sound in a gas. Okay. The speed of sound gas चे किती आहे? ओके. तर हे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर आपण जर का विश्लेषणामध्ये आलो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तर velocity is equal to what? V into lambda 1. Okay, lambda is what? Wavelength आहे ना. Wavelength into this. तर V2 is equal to V into lambda 2. हे कॅन्सल होतील त्याच्यामध्ये. तर V2 by V1 is what? lambda 2 by lambda 1. lambda 2 by lambda 1. तर V2 आपल्याला काढायची आहे, V1 इकडे जाईल. V1 किती आहे? 344. ही स्पीड आहे त्याची. हा लॅम्बडा 2 by lambda 1 कॅल्क्युलेट करा. तुमचं उत्तर किती येतं? 320 आहे ना, उल्लेखित आहे तुमच्या रिटर्न दिलेलंच आहे. तुम्हाला लिहायची गरज नाही तसं. तर हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वेवलेंथ आहे, न्यूमेरिकल्स, तुमचं सायन्सची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाते. दर टेस्टमध्ये एक सायन्स बेस्ड पॅसेज येतो, तो टॉपिक तुमचा होऊन जातो ना तेवढाच. ओके. तर त्याचं हे होऊन जातं त्याच्यात. ओके. नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो रे आपल्याला? द साऊंड वेव्ह लेंथ इज 0.85 मीटर्स. ओके. तो साऊंड वेव्ह जी आहे त्याची वेव्हलेंथ काय 0.85 मीटर आहे एअरमध्ये आणि 0.9 मीटर आहे गॅसमध्ये. ओके. V1 इज वॉट 340 मीटर्स पर सेकंड आणि V2 गॅसमध्ये आहे. तर V इक्वल टू V इंटू लॅम्बडा 1. तर V इक्वल टू वेलोसिटी का 340 बाय 0.85. तो 0.85 हे त्याच्यामध्ये होईल. तर हे 400 हर्ट्स होईल. तो वेलोसिटी काय होणार? 400 हर्ट्स. ओके. आणि फ्रिक्वेन्सी डिपेंड ऑन दी सोर्स ऑफ, नॉट ऑन दी मीडियम. तर V2 इक्वल टू V इंटू लॅम्बडा 1 लॅम्बडा 2. तर 400 टू 0.9 आहे ना. सेकंड टेस्ट मध्ये किती आहे? 0.9 आहे. तर ती किती? 360. तर अशा वेळी आन्सर इज वॉट 360. ओके.